महाराष्ट्रासह देशामध्ये काल घडलेल्या 3 क्रूर घटनांनी खळबळ माजली आहे। हैदराबादमध्ये मेडीपल्लीत संशयाच्या भरात आपल्या 21 वर्षीय गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या झाली आहे। त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून मुसी नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। समाला रेड्डी असं आरोपी पतीचं नाव आहे आणि तिकडे नोएडातही अशीच धक्कादायक घटना समोर आली। हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे। तर यातील आरोपीला दिल्ली पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलं। आरोपी विपिन कोठडीतनं पळून जाण्यासाठी प्रयत्न करत होता। यावेळी पोलिसांनी विपिनच्या पायावर गोळी झाडली आणि लातूरच्या चाकूरमध्ये तिरू नदीच्या कडेला झुडपात एका बॅगेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आलाय। मृतदेह हत्या करून बॅगेत टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येते। या घटनेची माहिती समजताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली। मृतदेह पाण्याच्या बाजूला असलेल्या झुडपात कुजलेल्या अवस्थेत होता। लांबपर्यंत दुर्गंधी पसरल्यानं घटना समोर आली आहे। प्रियकराच्या मदतीने